तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने जे आहेत बैठका किंवा प्रचाराच्या निमित्ताने ते कर्जत मतदारसंघामध्ये आपल्याला दिसलेले दिसून येत आहे। चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणानिमित्ताने जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधा घारे यांना आता तटकरेंनी ठरवलेलं आहे कर्जत मतदारसंघामध्ये आमदार करायचं। मूळ मुद्दा असा की ज्यावेळेस सुरेश लाड पराभूत झाले होते त्यावेळेला सुद्धा सुरेश लाडांच्या मदतीला तटकरे धावले होते। आता सुधा घारे थोडक्यात मतांनी पराभूत झालेले आहेत आणि याच अनुषंगाने जे सगळं लक्ष जे आहे तटकरेंचं ते कर्जत मतदारसंघामध्ये सर्वाधिक लागलेले। मूळ मुद्दा असा आहे की ज्या खोपोलीच्या प्रकरणामध्ये, मंगेश काळुके हत्या प्रकरणामध्ये सुधा घारेंची राजकीय कोंडी जी आहे आमदार महेंद्र थोरवेंनी केली, त्यामुळे पुन्हा एकदा हा जो राष्ट्रवादी काँग्रेसला एक झटका लागलेला आहे। याच अनुषंगाने जर आपण बोललो तर मग खोपोलीच्या मॅटरमध्ये मग हा तटकऱ्यांना पक्षाला मोठा धक्का होता। सुधा घारेंचं नाव येणं, भरत भगतांचं नाव आणणं किंवा आलं असेल किंवा त्यांनी आणलं असेल किंवा त्यांचं नाव असेल, हे सध्या न्यायालयीन प्रक्रियावर आहे। आपण मात्र याच्यावर बोलत असताना त्यामुळे महेंद्र थोरवेंचा हिशोब चुकता केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हे महत्त्वाचं विधान अधोरेखित करण्यासारखं आहे। त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये राजकीय कलक जो आहे तो सुरूच झालेला आहे। तोपर्यंत विधानसभा येत नाही पुढची, तोपर्यंत ते हे सुरूच राहणार आहे। मूळ मुद्दा असा आहे की सुनील तटकरे आता सुधा घारेंना आमदार केल्याशिवाय ते राहणार नाही। मूळ मुद्दा असा आहे, येणाऱ्या राज्यपाल कोट्यातून सुनील तटकरेंचं असं म्हणणं आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं की राज्यपाल कोट्यातून एक जागा रायगडला देण्यात यावी आणि ती सुधा घारेंकरता असावी। याच दृष्टीने तटकरे हे प्रयत्न करतायत किंवा जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्यानंतर महामंडळाच्या ज्या बैठका होत आहेत त्याच्या अनुषंगाने सुधा घारेंचं हे तातडीने पुनर्वसन हे महामंडळाच्या अध्यक्षपदी होणार आहे। त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला उभारणी द्यायची असेल, अर्थात महेंद्र थोरवेंच्या विरोधामध्ये राजकीय कोंडी करायची असेल तर सुधा घारेंचं राजकीय वजन किंवा वलय जे आहे ते पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणाच्या दृष्टीने ते निर्माण करायचं। याच दृष्टीने मग ही परिवर्तन आघाडी पण झालेली आहे। ठाकरे गट आणि अजित पवार गटाची ही युती कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण पाहिली, माथेरानला पाहिली, खोपोलीमध्ये पण पाहिली। मूळ मुद्दा असा आहे की आता कर्जत मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही मॅरेथॉन बैठका होत आहेत। परिवर्तन आघाडी निर्माण केली म्हणजेच ठाकरे गटाला उभारी देण्याचं काम कोण करतंय? एक सुधा घारे करतायत, एक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे करतायत, महायुतीतला एक पक्ष महाविकास आघाडीला एक जिवंत ठेवण्याचं काम करतायत। मूळ मुद्दा असा आहे की आता कर्जत मतदारसंघामध्ये सुधा घारेंना एक राजकीय वजन निर्माण करायचा प्रयत्न हे तटकरेंनी आधीपासून केलेला आहे। खरं तर संघर्ष हा रायगडच्या पालकमंत्री पदावरूनच आहे। त्यामुळे 3 शिवसेनेचे आमदार, एक तटकरे, हा सगळा संघर्ष रायगडच्या राजकारणात ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यापासून तो सुरू आहे, तो अजूनही सुरू आहे। मग याच अनुषंगाने मग महेंद्र थोरवेंचा हिशोब चुकता करण्यासाठी सुधाकर घारेंना पुनर्वसन करणं आवश्यक आहे। याच दृष्टीने सुधा घारेंना राजकीय वलय निर्माण करण्याचा प्रयत्न हे जे आहे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे करतायत। त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना, संघर्ष तो पेटत राहील, तो पेटत राहणारच आहे। मूळ मुद्दा असा आहे की कालच्या विधानाने हिशोब चुकता केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, याचाच अर्थ की सुधा घारेंना आता राजकीय वलय निर्माण करायचं आणि पुढचं आमदार सुधा घारेंना कसं करता येईल याचं प्लॅनिंग जे आहे ते परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून असेल ते ठरलेलं आहे। त्यामुळे सुधा घारे पुढच्या काळामध्ये जे आता थोडक्यात मतांनी पराभूत झालेले सुधा घारे काही राज्यपाल कोट्यातून होऊ शकतात किंवा पुढच्या दावेदारी ठोकू शकतात किंवा पुढच्या वेळेला राजकीय संधी मिळू शकते किंवा 2027 मध्ये अनेक विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक मतदारसंघ पडणार आहेत, जनगणना होणार आहे 2027 नंतर। त्या दृष्टीने मग कर्जत मतदारसंघाचा विभाजन कसं होतं हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मूळ मुद्दा असा आहे की कर्जत मतदारसंघामध्ये ही जी मशाल असेल ही पेटत राहणार, मग नेमकी मशाल कुणाच्या बाजूने पेटणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे सुनील तटकरे हे जोरदार प्रयत्न करतायत
महेंद्र थोरवे सुद्धा पहिल्या टर्ममध्ये पडले, सुधा घारे सुद्धा पहिल्या टर्ममध्ये पडलेले आहेत. दुसऱ्यांदा त्यांना यश मिळालं महेंद्र थोरवेंना, तसंच पुढच्या वेळेला सुधा घारेंना यश मिळतंय का हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे. मूळ मुद्दा असा आहे, आता ठरलेलं आहे, ठरवलेलं आहे आणि ठरणार सुद्धा आहे की सुधा घारेंना आमदार करायचं. मग ते राज्यपाल कोठ्यातून असो किंवा महामंडळात असो किंवा पुढच्या राजकीय निवडणुकी दृष्टीने हे तटकरेंनी ठरवलेलं आहे आणि त्याचाच विधानाचा अर्थ आपण सांगण्याचा स्पष्ट केलेला आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.